मुंबईतल्या मुसळधार पावसात 2 निष्पाप नागरिकांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी राज ठाकरे यांच्या मनसेच्या वतीनं येत्या बुधवारी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे। चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून विहान श्रीवास्तव या 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर त्याआधी साकेनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला होता। या 2 दुर्घटनांच्या प्रकरणात मनसेकडून पारदर्शक अहवालाची मागणी करण्यात येणार आहे। त्यासाठी मनसेच्या वतीनं बुधवारी म्हणजे 22 जुलैला सकाळी 11 वाजता मुंबई महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। आपल्याला माहिती आहे तर आमच्या 3 प्रमुख मागण्यांचं पत्र आम्ही परवा आयुक्तांना दिलंय। त्यामध्ये नव्याने चौकशी समिती स्थापन करणं, जे उद्यान अधीक्षक या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करणं आणि एक स्वतंत्र कमिटी नेमून पुढची उपाययोजना करणं, या 3 गोष्टींची मागणी आम्ही प्रामुख्याने आयुक्तांकडे करतोय। त्याला अजूनही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही। काल तर सभागृहात सगळ्यांनी तो रिपोर्ट नाकारला, तरीसुद्धा अजून नवीन समिती आम्ही करू किंवा काय याच्या संदर्भात कुठलीही नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो आंदोलन करायचा आम्ही निर्णय केलेला होता, त्याचं पत्र आयुक्तांना दिले।